नमस्कार, मी प्रतीक्षा स्वागत करते तुमचं प्र स्टोरी वर्ल्डमध्ये. सदर कथा ही पूर्णपणे काल्पनिक असून त्याचा वास्तवाशी कोणताही संबंध आढळत नाही. आपण ऐकत आहात अपरिहार्य. दर्पणने समरला पाहिलं आणि मग वेदला पाहिलं. वेदने ओठांवर हसू ठेवून तिला पाहिलं. ती आज दिसतच तेवढी सुंदर होती. काळ्या रंगाचा वन पीस आणि वर बांधलेले केस. वेद तर पुरता घायाळ झाला होता. हाय डॉक्टर वेद, वेलकम. समर हात मिळवत म्हणाला. उशीर नाही ना झाला आम्हाला? वेदने विचारलं. नाही, आत्ताशी तर पार्टी सुरू होते. समर दर्पणला पाहत म्हणाला. ओह ओके, हे छोटंसं गिफ्ट आमच्या हॉस्पिटलकडून. वेद दर्पणच्या हातून गिफ्टची बॅग घेत म्हणाला. थँक्स. समर दर्पणला पाहत म्हणाला. दर्पण रागाने समरला पाहत होती. तिच्या आनंदावर पाणी फेरलं होतं जेव्हा तिने समरचा चेहरा पाहिला. दर्पणने त्याच्यावर असलेली नजर फिरवून मागून येणाऱ्या सुंदर मुलीवर टिकवली. पांढऱ्या रंगाचा साईड कट असलेला ड्रेस, केसांची व्यवस्थित हेअरस्टाईल, हलकासा मेकअप आणि पायात हिल्स. सगळ्यात जास्त दर्पण कोणत्या गोष्टीने आकर्षित झाली असेल तर ते तिचे डोळे होते. गडद राखाडी रंगाचे बदामी आकाराचे डोळे होते. सॅम, मागून अक्षाचा आवाज आला. हा अक्षा, म्हणत समरने तिला पाहिलं. तिने समरच्या जवळ येऊन कानात काहीतरी सांगितलं. समरने मान डोलावली आणि वेदला पाहून म्हणाला. एक्सक्यूज मी, अक्षा तुम्हाला अटेंड करेल. हो, काही हरकत नाही, वेद म्हणाला. समर दर्पणवर नजर टाकून निघून गेला. अक्षा वेदशी बोलत उभी होती. दर्पणला आता ह्या पार्टीमध्ये काडीचाही रस नव्हता. ती शांतपणे अक्षा आणि वेदचं बोलणं ऐकत उभी होती. ती अक्षाचे हावभाव पाहत होती. किती परफेक्ट होती ती. बोलताना कुठे हसायचं आणि किती हसायचं ह्याचं सुद्धा प्रमाण होतं तिच्याकडे. तुम्ही दर्पण आहात ना? अक्षाने विचारलं. हो. दर्पण भाण्यावर येत कसनुसा हसत म्हणाली. ऐकलं आहे मी तुमच्याबद्दल. छान वाटलं भेटून. अक्षा दर्पणच्या चेहऱ्यावर नजर फिरवत म्हणाली. मलाही, दर्पण म्हणाली. अक्षाने गंभीरपणे दर्पणला न्याहाळलं आणि वेदला पाहून म्हणाली. प्लीज एन्जॉय करा पार्टी. मला बाकी पाहुण्यांना पण पाहायचं आहे. हो नक्की, वेद हसत म्हणाला. अक्षाने निरोप घेतला आणि वेदने दर्पणच्या पाठीवर हात ठेवला. तिच्या पाठीवर हात ठेवून तो तिला घेऊन रूमच्या एका बाजूला जाऊन उभा राहिला. छान आहे नी पार्टी? वेद दर्पणला पाहून म्हणाला. दर्पण त्याला न पाहता म्हणाली. सॉरी दर्पण, जर मी तुला सांगितलं असतं की आपण समरच्या पार्टीसाठी येतोय तर तू आली नसती. मला एकट्याला बोर झालं असतं ग इथे. वेद दर्पणचा पडलेला चेहरा पाहून म्हणाला. दर्पणने वेदचा चेहरा पाहिला आणि मनातच विचार केला. आता ह्यांना काही बोलले तर ह्यांना वाईट वाटेल. काही हरकत नाही, फक्त मला जबरदस्ती करू नका त्यांच्याशी बोलायला. दर्पण जबरदस्तीचं हसू ओठांवर आणत म्हणाली. हो. वेद तिला पाहून म्हणाला. हे घर कोणाचं आहे? दर्पणने हॉलमध्ये नजर फिरवून विचारलं. समरचं आहे, वेद म्हणाला. पण ते तर, ती काही म्हणणार तेच कुंदन तिथे आली. हाय दर्पण, कुंदन आनंदाने म्हणाली. हाय म्हणत दर्पण तिच्या जवळ आली. दोघी बोलत उभ्या होत्या जेव्हा समरने वेदला सोबत नेलं. दर्पणने दोघांना जाताना पाहिलं आणि नकारार्थी मान डोलावली. कुंदन पण आज वनपीस मध्ये दिसत होती. थोडक्यात हे पूर्ण कुटुंब उच्च दर्जाचं वाटत होतं. स्वदा नाही आली? दर्पणने विचारलं. अगं नाही, ती तिच्या मामाकडे गेली आहे, कुंदन म्हणाली. दर्पणने मान डोलावली आणि तिच्या डोक्यात विचार सुरू झाले. ह्या माणसाने त्या दिवशी स्वदासाठी एवढा गोंधळ घातला होता हॉस्पिटलमध्ये, आणि आता नेमकी आज स्वदा इथे नाहीये, तेही त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी. विचित्र नाहीये हे? अटेन्शन प्लीज,
केक कट करून घेऊ. समोरून माधव म्हणजे समरचा मोठा भाऊ म्हणाला. सगळेजण जमा झाले. दर्पण अजूनही एका बाजूला उभी होती. जास्त गर्दी नव्हती तिथे, त्यामुळे समरला सहज दर्पणला पाहता येणार होतं. त्याने एक नजर तिच्यावर टाकली आणि ओठांचा एक कोपरा वर करत त्याने केककडे पाहिलं. सगळे जर समरकडे पाहत होते. दर्पणने हाताची घडी केली आणि त्याला रागात पाहू लागली. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू समर, हॅपी बर्थडे टू यू. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. समरने केक कट करून शॅम्पेनची बॉटल उघडली. आजूबाजूला कलगा सुरू झाला. सगळ्यांनी टोस्ट केलं. समरने बोलायला सुरुवात केली तशी दर्पण तिच्या मागे असणाऱ्या गॅलरीचा दरवाजा उघडून तिथून बाहेर आली. डॉक्टर राव. दर्पणला आवाज आला आणि तिने चमकून तिच्या बाजूला पाहिलं. मौर्य, अरे कुठे होतास तू? दर्पणने आश्चर्याने विचारलं. हे काय, इथेच. मौर्य बाल्कनीच्या एका कोपऱ्यातून चालत येत म्हणाला. मला वाटलं मुक्ती भेटली की काय तुला. दर्पण हसत म्हणाली. एवढ्यात कुठे डॉक्टर राव? मौर्य हसत म्हणाला. तेही आहे म्हणत दर्पणने समोर पाहिलं. अशा शांत का आहात आज? मौर्याने तिचा चेहरा पाहून विचारलं. हा समर जन्मजात दुश्मनी असल्यासारखा वागतोय माझ्याशी आणि मला काहीच करता येत नाहीये. निराशेने दर्पण म्हणाली. एक सांगू, त्याला फक्त शाब्दिक टक्कर द्या. जास्त अवघड जाणार नाही. त्याचा पुरुषार्थ दुखावला की संपलं सगळं. मौर्य तिला हळूच म्हणाला. नक्की? दर्पणने आश्चर्याने विचारलं. लिहून घ्या. मौर्य हसत म्हणाला. ओके. दर्पण म्हणाली तेच मागून वेदने तिला आवाज दिला. हा वेद? मागे वळत दर्पण घाबरून म्हणाली. बाहेर काय करतीये? आत ये, बाहेर थंडी आहे. वेद तिला पाहून म्हणाला. दर्पणने मान डोलावली आणि ती आत आली. तिने हॉलमध्ये नजर फिरवली तर समर एका कोपऱ्याला उभा राहून फोनवर बोलत होता. ह्यावेळी तिने ओठांचा कोपरा वर केला. आता तिला काय करायचं आहे ते तिला माहिती होतं. वेदच्या हातात शॅम्पेनचा ग्लास होता. तिने तो त्याच्या हातून घेतला आणि घेताना मुद्दाम थोडासा तिच्या ड्रेसवर सांडला. समरच्या नजरा तिच्यावर आहेत हे तिला माहिती होतं. अरे देवा, मी आले हे साफ करून. दर्पण घाईने म्हणाली. ठीक आहे, वॉशरूम तिकडे आहे. वेद म्हणाला. दर्पण वॉशरूमकडे निघाली. जाताना मात्र तिने रागात समरकडे पाहिलं. समरला पण मज्जा येत होती तिला चिडवून द्यायला. त्याने हॉलमध्ये पाहिलं तर वेद कोणाशी तरी बोलण्यात व्यस्त होता. त्याने दर्पणला पाहिलं तर ती वॉशरूममध्ये गेली होती. तो सगळ्यांच्या नजरा चुकून वॉशरूमकडे आला. त्याने दरवाजावर नॉक केलं तसं आतून दर्पण म्हणाली. 5 मिनिटं. त्याने परत नॉक केलं पण दर्पणने काही दरवाजा उघडला नाही. त्याने परत एकदा नॉक केलं तसं तिने वैतागून दरवाजा उघडला. समोर समरला पाहून तिचा राग दुप्पट झाला होता. तुमच्याकडे पद्धत नाहीये का वाट पाहायची? दर्पण रागात म्हणाली. समरने तिच्याकडे रागात पाहिलं आणि वॉशरूमचा दरवाजा उघडून तो आत आला. दर्पणने डोळे मोठे करून त्याला पाहिलं. ती 2 पावले मागे झाली त्याला असं पाहून. काय करता हे तुम्ही? दर्पण रागात मोठ्याने म्हणाली. कितीही ओरडली तरी आवाज इथून बाहेर जाणार नाहीये, समर म्हणाला. वैतागत दर्पणने हाताची घडी केली आणि रागात त्याच्याकडे पाहिलं. समर तिचा असा राग पाहून उपहासात्मक हसला. डॉक्टर वेद आणि तुझं काय नातं आहे? समरने कमरेवर हात ठेवून सरळ प्रश्न केला. तुम्हाला काय घेणं देणं त्याच्याशी? दर्पणने रागात विचारलं. दूर राहा त्या माणसापासून, समर शांतपणे म्हणाला. कोण सांगतंय?
ज्याला हे माहिती नाहीये की एका स्त्रीला कसं वागवतात, तो सांगत आहे की त्या माणसापासून दूर राहा ज्याच्यावरती प्रेम करते. उपहासात्मक हसत दर्पण म्हणाली, प्रेम कशासोबत खातात ते तरी माहिती आहे का? समरने हसत विचारलं. म्हणजे? कपाळावर आठ्यांचं जाळं विणत दर्पण म्हणाली. तू ह्याला प्रेम म्हणतेस? समरने विचारलं. हो. दर्पण त्याच्याकडे पाहून म्हणाली. बर, चालू द्या हा मग तुमचं हे प्रेम. समर हसत म्हणाला. माझ्या नादी लागू नकोस हा. शेवटचं सांगते मी तुला समर भोसले. दर्पण त्याचा दंड पकडून दातोट खात म्हणाले. समरने एक नजर तिच्या हाताकडे टाकली आणि एक तिच्या रागाने भरलेल्या चेहऱ्याकडे. त्याने एक क्षण तिला पाहिलं आणि दुसऱ्या क्षणाला तिचे दोन्ही दंड घट्ट पकडले आणि बाजूला असलेल्या भिंतीवर तिची पाठ टेकवली. दर्पणने घाबरून त्याला पाहिलं. दर्पणच्या नाजूक डोळ्यात भीती पाहून त्याचे ओठ आपोआप वळाले. त्याने तिच्या डोळ्यात डोळे घालून पाहिलं. ती धडपड करायला लागली तसं त्याने स्वतःच्या शरीराचा भार तिच्यावर टाकला. शांतपणे सांगतोय मी, मला तुझ्या नादी लागण्यात काही एक रस नाहीये. तू आहेस जी सतत माझ्या समोर येतेस आणि मग स्वतःच अडचणीत येतेस. शिकार जसा वाघाच्या पंजात येतो ना, तशी नेहमी तू येतेस. मग ह्यात माझी चूक नाहीये की तू शिकार होते. समर रागात म्हणाला. वाघ आणि तू? हसत दर्पण म्हणाली. तिच्या दंडावर असलेली पकड मजबूत करत समरने तिच्या जमा झालेल्या भुवयांना पाहिलं. तुझं भलं ह्यात आहे की तू स्वतः दूर राहा माझ्यापासून. परत म्हणू नको मी सांगितलं नाही म्हणून. त्याची पकड तिच्या नाजूक दंडांवर घट्ट होत चालली होती. वेदनेने तिचे डोळे बंद झाले होते कारण समरने आधीच तिची हालचाल बंद केली होती. दर्पण कळवळून म्हणाली. समरने रागात तिचा हात सोडला आणि बाथरूमचा दरवाजा उघडून तो बाहेर आला तेव्हा अक्षा दरवाजाच्या बाहेर उभी होती. तिने एक नजर समरला पाहिलं आणि एक नजर आत असलेल्या दर्पणला. काय केलंस सॅम तू तिला? अक्षाने रागात विचारलं. अजून तर काहीच केलं नाहीये. समर अक्षाला पाहून म्हणाला. अक्षा पटकन बाथरूम मध्ये आली जिथे दर्पण भिंतीला टेकून उभी होती. तिने तिचे दोन्ही दंड हातात पकडून ठेवले होते कारण त्यावर समरच्या बोटांचे निशाण आले होते. दर्पण, ठीक आहेस ना तू? अक्षा तिला पाहून काळजीने म्हणाली. हो. दर्पण कसानुसं हसत म्हणाली. ठीक आहे, वेद शोधत आहे तुला. अक्षा तिच्या चेहऱ्यावर उमटणारे भाव पाहून म्हणाली. हो आलेच. दर्पण म्हणाली. अक्षा काळजीने तिला पाहून बाहेर आली. समर पाहुण्यांसोबत बोलत उभा होता. अक्षाने रागात त्याला पाहिलं आणि ती वेदकडे गेली. इकडे दर्पणने बाथरूमचा दरवाजा बंद केला आणि आरशात तिचे दंड पाहिले. स्लीवलेस ड्रेस असल्यामुळे तिच्या हातावर निशाण आले होते. तिने त्यावर हात फिरवला आणि निराशेने मान खाली घातली. चेहरा आणि केस नीट करत तिने दोन्ही हाताने ते निशाण झाकले आणि ती बाहेर आली. ठीक आहेस तू? वेदने तिला बाहेर आलेलं पाहिलं. हो. दर्पण डोळ्याच्या कोपऱ्यांनी हाताकडे पाहत म्हणाली. थंडी वाजते का तुला? वेदने विचारलं. म्हणत तिने मान डोलावली. वेदने त्याचा ब्लेझर काढला आणि तो दर्पणच्या खांद्यावर ओढून दिला. दर्पणने व्यवस्थित तो खांद्यावर घेतला. आपण निघूया का प्लीज? दर्पणने विचारलं. हो, वेद म्हणाला. अटेन्शन प्लीज. समरचा आवाज आला तसं दोघांनी त्याच्याकडे पाहिलं. सगळ्यांना माहिती आहे की माझी आणि अक्षाची एंगेजमेंट झाली होती. आमचं लग्न पण होणार होतं, पण काही वैयक्तिक कारणाने आम्ही एकमेकांच्या संमतीने वेगळे होतोय. समर हॉलमध्ये सगळ्यांवर नजर टाकत म्हणाला. दर्पणने फक्त एकदा अक्षाकडे पाहिलं, जी अविश्वासाने समरला पाहत होती. म्हणजे हे तर साहजिक होतं की ह्या निर्णयासाठी तिची संमती नव्हती.
दर्पण समरबद्दल चुकीची नव्हती हे आता सिद्ध झालं होतं. वेद, चला. दर्पण वेदला पाहून म्हणाली. वेदने मान डोलावली आणि तो तिच्यासोबत दरवाजाकडे आला. वेद, परत भेटूच आपण, समर मागून म्हणाला. नक्की समर, बाय. वेद म्हणाला. बाय. समर दर्पणला पाहून म्हणाला. प्रेम करतात म्हणे. उपहासात्मक हसत तो स्वतःशी म्हणाला.